नमस्कार सर्वांना. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर महाराष्ट्रातील तब्बल 32,000 शेतकरी हे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर नेमके कोणते शेतकरी हे 32,000 अपात्र ठरवण्यात आलेले आहे, नेमके याचं कारण काय आहे, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि याचे जे काही अपात्र शेतकरी आहे यांची यादीसुद्धा जारी करण्यात आलेली आहे. तर याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेसाठी अर्ज केलेले 32,488 शेतकरी अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती आहे. आणि त्याचबरोबर याची यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर पात्र 10,236 शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनात्मक रक्कम मिळेल नाही आणि त्यांना निधी मिळताच ही रक्कम दिली जाणार आहे, अशी माहिती देखील जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. तर याची अधिक माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तर या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या 3,09,44 कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवरती भरण्यात आली होती. त्यापैकी अपलोड केलेल्या कर्ज खात्यांपैकी 1,89,358 इतक्या कर्ज खातेधारकांना पोर्टलवरून विशिष्ट क्रमांक देखील दिला गेला आहे. आणि त्यातून 1,87,622 कर्ज खातेधारकांनी आधार प्रमाणीकरण केल्याची माहिती देखील आहे. त्याचबरोबर प्रमाणीकरण केलेल्या कर्ज खातेधारकांपैकी 1,77,359 कर्ज खातेधारकांना 644,69,00,000 रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे. आणि उर्वरित 10,263 कर्ज खातेधारकांना किंवा धारकांचे आधार प्रमाणीकरण करूनही प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान मिळाले नाही. याबाबत हे अपडेट आहे. अर्थातच या ठिकाणी जे आहे अपात्र शेतकरी यांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांना निधी आल्यानंतर ही रक्कम मिळणारच आहे. परंतु जे शेतकरी कर भरतात, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, व्यतिरिक्त इतर व्यवसाय करतात, निवृत्त वेतन सुरू आहे, अनुदानित संस्थेचे कामगार आहेत, तसेच सहकारी बँकांमध्ये कर्मचारी असून ज्यांचे उत्पन्न 25,000पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. हे अपात्र असतील याबाबत ही माहिती आहे. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून ही बातमी आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी जे काही 32,488 शेतकरी अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती आहे. आणि याबाबत जी माहिती आहे ही माहिती जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण आपल्या जिल्ह्यांच्या आपल्या तालुक्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.